नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, ज्याचं नाव आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आणि हा टॉपिक मी तुम्हाला स्टोरीच्या स्वरूपात सांगणार आहे. त्यामुळे जेवढी कलमं मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड आहेत ती तुम्ही अगदी सहजपणे लक्षात ठेवू शकतात आणि मार्गदर्शक तत्वांवरती आलेला प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही. तर बघा, हा टॉपिक आपल्यासाठी इतका का महत्त्वाचा आहे ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. स्पर्धा परीक्षेचा त्रिकूट म्हणजे एकतर फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क, त्यानंतर DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य. या 3 घटकांवरती स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न असतात. त्यामुळे हा घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता का आहे हे समजलं पाहिजे. आता आपल्याला राज्यघटनेने मूलभूत हक्क दिलेले आहेत, पण ज्या वेळेला आपल्याला मूलभूत हक्क मिळतात त्यावेळेला फक्त मूलभूत हक्क दिल्यानेच आपलं राज्य किंवा जी जनता आहे ती सुखी राहू शकते का? तर नाही. त्यासाठी आपल्या राज्याने किंवा आपल्या सरकारने आपल्यासाठी काही धोरण आखणं आवश्यक असतं किंवा काही सुविधा देणं आवश्यक असतं आणि तीच धोरण आखण्यासाठी राज्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या नियमांची आवश्यकता आहे किंवा ज्या तत्वांची आवश्यकता आहे ती तत्व आपल्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये आढळतात. मग यांचं स्थान एक्झॅक्टली कुठे आहे? तर ही मार्गदर्शक तत्वे आहे ती आपल्याला घटनेच्या भाग 4 मध्ये आढळतात, कलम 36 ते 51 मध्ये. आता लक्षात घ्या की जरी कलम 36 ते 51 हे भाग 4 मधली कलम असली आणि ही मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड असली तरी प्रत्यक्ष मात्र कलम 38 पासून कलम 51 पर्यंतच मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. मग 36 आणि 37 मध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश कसा झाला. तर बघा, आयर्लंडची जी घटना आहे जिला आपण आयरिश घटना म्हणून ओळखतो, जी की 1937 ची आहे, तर त्या घटनेकडून आपण ही मार्गदर्शक तत्व आपल्या घटनेमध्ये घेतलेली आहेत. आणि आयर्लंडने कोणाकडून घेतलेली आहेत? तर आयर्लंडने स्पेनकडून घेतलेली आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत असे प्रश्न विचारलेत की आपल्या घटनेमध्ये एखादा घटक कुठून आला, पण ज्या घटनेकडून आपण घेतला आहे त्या घटनेतही तो घटक दुसऱ्या कोणत्या तरी घटनेकडून जर आलेला असेल तर तो पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा बनतो. आता ज्या वेळेला 1935 चा कायदा आलेला होता त्यावेळेला त्या कायद्यामध्ये काही सूचनांची साधने म्हणून त्यांच्यामध्ये प्रकाशित करण्यात आली होती, जी की गव्हर्नर्सला राज्य कसं योग्य पद्धतीने चालवायचं या बाबतीत सूचना करणारी होती. तर 1935 च्या कायद्यातील सूचनांची जी साधने होती त्या पद्धतीने ही मार्गदर्शक तत्वे कार्य करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे मार्गदर्शक तत्व ती आहे जी देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात. हे लक्षातच ठेवा, कारण मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्या बाबतीमध्ये गोंधळ उडू शकतो आणि परीक्षेत असं एखादं सेंटेन्स पडू शकतं. जर आपल्याला मार्गदर्शक तत्व म्हटलं तर आर्थिक आणि सामाजिक लोकशाही. जर तुम्हाला मूलभूत हक्कांबद्दल विचारलं तर मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात, हे लक्षात ठेवा. आता ही जी मार्गदर्शक तत्व आहेत ती न्यायप्रविष्ट नाही. न्यायप्रविष्ट नाही म्हणजे काय? तर मार्गदर्शक तत्वांचं जर कोणी उल्लंघन केलं किंवा आपल्या मार्गदर्शक तत्वांचं जर उल्लंघन झालं तर त्या बदल्यात आपल्याला न्यायालयामध्ये जाता येत नाही, आपल्याला न्यायालयात दाद मागता येत नाही, म्हणजेच ती न्यायप्रविष्ट नाहीत. मात्र जरी ती न्यायप्रविष्ट नसली तरी त्यांचं महत्त्व आहे ते कमी होत नाही. कारण का? ते राज्याचा जो कारभार आहे किंवा शासनाचा जो व्यवहार आहे त्याच्या दृष्टीने अतिशय मूलभूत अशी तत्व आहेत. आणि ज्या वेळेला कायद्यांची घटनात्मक वैधता तपासण्याची गरज असते त्यावेळेला या मार्गदर्शक तत्वांचा उपयोग करता येतो. म्हणजे एखादा कायदा हा घटनाबाह्य आहे किंवा नाही हे ठरवताना न्यायालय या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेऊ शकते, मात्र ही न्यायप्रविष्ट नाहीत. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, कलम 38 पासून ते 51 पर्यंत आपल्याला मार्गदर्शक तत्व पाहायला मिळतात.
मात्र 36 आणि 37 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्याही आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर बघा, कलम 36 मध्ये राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या काय असेल हे सांगितलंय. पण राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या कलम 36 मध्ये मेन्शन नाही. तर कलम 36 मध्ये एवढंच सांगितलं आहे की भाग 3 मधील कलम 12 मध्ये जी राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे तीच कलम 36 नुसार राज्यसंस्थेची व्याख्या असेल. मग आता भाग 3 काय आहे? तर ते आहे आपले मूलभूत हक्क, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणून ओळखतो. आणि त्यांच्यामध्ये जे कलम 12 आहे त्याच्यामध्ये राज्यसंस्था म्हणजे काय? तर भारत शासन आणि संसद म्हणजेच आपल्या सरकारची कार्यकारी आणि कायदेविषयक अंग, त्यानंतर घटक राज्यांचे शासन आणि विधिमंडळ, त्याचबरोबर सर्व स्थानिक प्राधिकारी, मग त्याच्यामध्ये नगरपालिका, पंचायती, जिल्हा परिषदा हे सगळे येतात. त्याचबरोबर भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकारी जे आहेत त्यांचा समावेश राज्यसंस्था या व्याख्येमध्ये होतो. म्हणजे कलम 36 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर कलम 12 मध्ये जी राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे तीच राज्यसंस्थेची व्याख्या कलम 36 नुसार अपेक्षित आहे. आणि जे कलम 12 मध्ये दिलेली व्याख्या आहे त्यांच्यात कोणकोणते घटक येतात ते आपण आत्ताच पाहिलं. त्यानंतर कलम 37 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर या भागांमध्ये जी तत्व दिलेली आहेत ती राज्याने लागू करायला पाहिजेत आणि ती न्यायप्रविष्ट नसतील. मात्र देशाच्या शास्त्रव्यवहाराच्या दृष्टीने ही मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्व लागू करणं राज्यसंस्थेचं कर्तव्य असेल. म्हणजे एखादा कायदा जर बनवायचा असेल तर राज्यसंस्थेने या तत्वांचा आधार घेतला पाहिजे. आता तो घेतला गेला आहे का किंवा कशा पद्धतीने घेतला आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. आज आपण समजलो मार्गदर्शक तत्वांचा खरा अर्थ काय आहे, त्यांचे स्वरूप काय आहे आणि संविधान निर्मात्यांनी ती का समाविष्ट केली. आपण पाहिलं ही तत्वे न्यायालयात एन्फोर्स होत नाहीत पण शासनासाठी मूलभूत आहेत. म्हणजेच फंडामेंटल राईट्स आपले हक्क सुरक्षित करतात आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स राज्याला जबाबदारीची जाणीव करून देतात. पण इथे एक प्रश्न उभा राहतो, राज्याने नेमका काय करायला हवं? सामाजिक न्याय कसा साधायचा? संपत्तीचं समतोल वाटप कसं करायचं? युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल काय सांगितलं आहे? पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पुढे दिली आहे. हे सगळं स्पष्ट होतं कलम 38 ते कलम 51 मध्ये. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक महत्त्वाच्या कलमाचा अर्थ, त्यामागचा उद्देश आणि एक्झाममध्ये कसे प्रश्न येतात हे सगळं सविस्तर पाहणार आहोत. म्हणून पुढचा भाग नक्की पहा. कारण DPSP समजल्याशिवाय म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे समजल्याशिवाय भारतीय राज्यव्यवस्था पूर्ण होत नाही. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक यू. अभ्यासवाणी, रोज अभ्यास रोज प्रगती.